आसाम रायफल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आसाम रायफलची भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आसाम रायफल भरतीमध्ये यामध्ये सफाईगारचं जे एक पद आहे त्यामध्ये 10वी पासवर आपण फॉर्म भरू शकतो आणि या भरतीचे फॉर्म भरणे चालू झालेले आहे। 22 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 23 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि तुमचं जे ग्राउंड आहे हे एप्रिल महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे आसाम रायफल भरतीचं। तर आसाम रायफल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड ठेवण्यात आला आहे। मैदानी चाचणी तुमची पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहे आणि त्यामध्ये भरपूर मुलं जे आसामचे तिकडे जात नाही, महाराष्ट्रातील भरपूर मुले तिकडे जात नाही आणि फॉर्म भरून टाकते भरपूर मुले पण तिकडे जात नाही, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर यामध्ये पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे तर यामध्ये जनरल कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आले आणि एससी कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आली आहे। तर आसाम रायफल भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळा, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आसाम रायफल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। आसाम रायफलची चांगली ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे आणि सर्व जे आसाम रायफल भरतीमध्ये फॅसिलिटी एक लक्षात ठेवा, सर्व आसाम रायफल भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। तर आसाम रायफलमध्ये आपण पदांचा जर विचार केला तर यामध्ये वेगवेगळे पद आहेत। तर पहिलं जे पद आहे धार्मिक शिक्षकचा, यामध्ये 3 जागा, यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर ठेवण्यात आलाय। दुसरं पद रेडिओ मेकॅनिकलचा आहे, 17 जागा, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि डिप्लोमा पाहिजे। तिसरं पद आहे लाईनमॅन फील्डचा, यामध्ये 8 जागा आणि शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि आयटी असला पाहिजे तुमचा। आणि चौथं जे पद आहे इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिकलचा आहे, तर यामध्ये 4 जागा आणि यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, आयटीआय पाहिजे। आणि पाचवं जे पद आहे तर हे आहे इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल व्हेकल, तर यामध्ये 17 जागा आहे, शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, आयटीआय पाहिजे, मोटर मेकॅनिकल। आणि 6वं जे पद आहे तर यामध्ये रिकव्हरी व्हेकल मेकॅनिकचा आहे, 2 जागा आहे, तर यासाठी सुद्धा 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर आयटीआय पाहिजे। तर बरेच पद जे आसाम रायफल भरतीमध्ये 10वी पास साठी आणि त्याचबरोबर आयटीआय साठी सुद्धा आहे, ठीक आहे। तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल। आणि 16वं जे एक पद आहे तर ते आहे सफाईचं, तर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते बस, यामध्ये जास्त काय लागत नाही, डिप्लोमा नाही लागत, आयटीआय नाही लागत ना, काहीच नाही। तुम्ही 10वी पास आहे बस, तुम्हाला फॉर्म भरता येते शिपाई पदामध्ये 10वी पास हो, ठीक आहे। तर 16 नंबरचं हे पद आहे शिपाईचं, तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला, पहिला आणि 10वं जे पद आहे यामध्ये वयोमर्यादा 18 ते 30 ठेवण्यात आले। एससी ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। पद क्रमांक 2, 6, 9 यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 ठेवण्यात आले। एससी ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। पद क्रमांक 3, 4, 5, 7, 8, 11, 12, 14, 16 यामध्ये वयोमर्यादा 18 ते 23 आहे। एससी ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे। त्याचबरोबर फीचा जर विचार केला आपण, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही, ठीक आहे। तर आसाम रायफल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की महाराष्ट्रातील जे जास्त मुले आसाम रायफलला भरती द्यायला जात नाही, लक्षात ठेवा, कारण की ते जे आपल्याला खूप दूर या ठिकाणी पडते त्यामुळे महाराष्ट्रातील भरपूर मुले आसाम रायफलला भरती द्यायला जात नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की दरवर्षी ही भरती निघते तर महाराष्ट्रातील थोडेफार मुलं त्या ठिकाणी जाते, कारण की जायला सुद्धा खूप टाइम लागते। आसाम जे खूप लंबा आहे आणि तिकडे जे विद्यार्थी मित्रांनो आसाम रायफलचं ग्राउंड असते, लक्षात ठेवा। आणि तिकडे जे महाराष्ट्रातील जास्त मुलं जात नाही आणि जे थोडेफार जाते तर ते रनिंग काढूनच त्या ठिकाणी येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आसाम रायफल भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहेत। आसाम रायफल भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये ग्राउंड किती आहे, तर उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर छाती 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर,
बरोबर भरली पाहिजे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी रनिंग यामध्ये आहे 5 किलोमीटर रनिंग आपल्याला मारावं लागणार आहे। 5 किलोमीटर रनिंग ठेवण्यात आले। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी येणार आहे तर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। तर 5 किलोमीटर रनिंग हा एक इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 5 मिनिट तुम्ही या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग हे जवळपास 24 मिनिटाच्या वरती तुमचा टाइम गेला तर तुम्हाला फेल सुद्धा केलं जाणार आहे, अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। तर तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर मारायचे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये मारायची आहे। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि जे आपण महिला उमेदवारांचा टाइम जास्त झाला तर त्या फेल सुद्धा केल्या जाणार आहे, अपात्र सुद्धा केल्या जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे आसाम रायफल भरतीमध्ये। आणि ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट तुमची असणार आहे। आता तुम्ही या ठिकाणी जे सफाईगारमध्ये फॉर्म भरला आसाम रायफल भरतीमध्ये तर तुम्हाला तुमची जी टेस्ट तर आसाम रायफल भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पासिंग जे ठेवण्यात आले आहे SC ST कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आले आहे, OBC कॅटेगरीसाठी EWS कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी पासिंग 35% ठेवण्यात आली आहे। तर 100 मार्काचा पेपर असणार आहे आसाम रायफल भरतीचा आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आणि जवळपास 2 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे। तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आली नाही आहे, तर तुम्हाला तुक्की वगैरे सुद्धा मारायचे आहे। 100चे 100 प्रश्न आपल्याला जे सोडून या ठिकाणी यायचे, 100 प्रश्नावर क्लिक करून यायचं आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते। आणि आसाम रायफल मध्ये कसं असते, त्या ठिकाणी तुम्ही ग्राउंडला गेले, आसाम रायफलला तुम्ही ग्राउंड काढला, ग्राउंड काढल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी पेपर सुद्धा असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर हे झाल्यानंतर तिथं आपलं ट्रेड टेस्ट सुद्धा असते। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे तर जे सफाईगारचा पद आहे, आता तुम्ही सफाईगारमध्ये 10वीच्या बेसवर फॉर्म भरला तर तुमचं ट्रेड टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे ग्राउंड झाल्यावर, लेखी परीक्षा झाल्यावर। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असते तर तुम्हाला एका रूममध्ये नेलं जाणार आहे आणि तिथली तुम्हाला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे नीटनेटकेपणानं। आणि एका बाथरूम मध्ये सुद्धा तुम्हाला नेलं जाणार आहे आणि तिथं सुद्धा तुम्हाला नीटनेटकेपणानं साफसफाई करायची आहे। तुम्ही चांगल्या पद्धतीने जे साफसफाई केली नीटनेटकेपणानं तुम्हाला चांगले मार्क त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि तुम्हाला पास त्या ठिकाणी केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे जे आसाम रायफल भरतीची ट्रेड टेस्ट असते, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा ट्रेड टेस्ट असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मेडिकल झालं, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आसाम रायफल या भरतीची। तर या भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे, 22 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू आहे, 23 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आसाम रायफल या भरतीची। तर 10वी पासवर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली आसाम रायफल भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।